नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण क्रिस्पी पोटॅटो चीज बॉल पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी 2 उकडून घेतलेले बटाटे स्मॅश करून घेतले आहे। आता आपण या बटाट्यांमध्ये 1 टीस्पून मिरी पावडर, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून चाट मसाला, चवीपुरते मीठ, 1 टेबलस्पून किसून घेतलेले चीज। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे। आता इथे मी एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, चवीपुरते मीठ। आता आपण यामध्ये पाणी टाकून याची एक स्लरी बनवून घेऊ। आता आपली कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून तयार आहे। आता इथे मी अर्धी वाटी कॉर्नफ्लेक्सला मिक्सरमध्ये दळून घेतले आहे। आता आपण बॉल बनवण्यास घेऊ। त्यासाठी आपण तयार करून घेतलेल्या बटाट्याच्या मिश्रणला हातावर घेऊन चांगल्या प्रकारे चोळून घेऊ व दुसऱ्या हाताच्या मदतीने त्याला प्रेस करून घेऊ। आता आपण यामध्ये एक चीज क्यूब टाकून घेऊ। चीज क्यूब टाकून झाल्यानंतर आता आपण याची चारही बाजूंना एकत्र करून याचा गोल असा बॉल बनवून घेऊ। तुम्ही पाहू शकता आता आपला पोटॅटो बॉल बनवून तयार आहे। आता आपण या पोटॅटो बॉलला जे आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतली होती त्यामध्ये डीप करून घेऊ। कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये आपला बॉल चांगल्या प्रकारे डीप झाल्यानंतर आता आपण या बॉलला त्यामधून काढून कॉर्नफ्लेक्स जे मिक्सरमध्ये दळून घेतले होते त्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ, जेणेकरून आपले कॉर्नफ्लेक्स चारही बाजूने बॉलला लटकून राहतील। अशाच प्रकारे आता आपले सर्व बॉल बनवून तयार आहेत। आता आपण या बॉलला फ्रीझरमध्ये 10 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। 10 मिनिटांनंतर आता आपले बॉल चांगल्या प्रकारे सेट झाले आहे। आता आपण यांना तळण्यासाठी घेऊ। बॉल्स तळण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये बनवून घेतलेले बॉल्स टाकून घेऊ। आता आपण अशा प्रकारे पॅन हलवू बॉलला चारही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ। आता आपल्या बॉलला चारही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे। आता आपण हे बॉल्स तेलातून काढून घेऊ। जसे कॅफेमध्ये मिळतात तसे क्रिस्पी पोटॅटो चीजी बॉल बनवून तयार आहे। जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।